नमस्कार, सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चिकन। आज चिकन आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आपण काय काय मसाले वापरणार आहोत ते दाखवते। मसाल्यामध्ये घेतलेले आहे हळद, आगरी मसाला घेतलेला आहे, चिकन मसाला, धना पावडर, मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ। हे सर्व मसाले आपण चिकन मध्ये घालून घेऊ। चिकन आता आपण मिक्स करून घेऊ। सर्व मसाले घातलेले आहेत चिकन मध्ये। सर्व चिकनला आता मसाले लावून झालेले आहेत। आता हे चिकन आपण अर्धा ते पाऊण तास मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। वर झाकण ठेवायचं आहे। तेलामध्ये आपण खडे मसाले घालून घेतलेले आहेत। याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा घालू। कांदा छान असा गुलाबीसर झालेला आहे। याच्यामध्ये आपण पिकलेले 2 टोमॅटो घालून घेऊ, उभे चिरलेले। टोमॅटो आता छानपैकी शिजलेला आहे। याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊ, ठेचलेला आलं लसूण। आता हे आपले मॅरिनेट केलेले चिकन आहे, हे आपण ग्रेव्ही मध्ये घालून घेऊ कांदा टोमॅटोच्या। चिकन आता आपण याच्यामध्ये घालून घेऊ कांद्यामध्ये। सर्व चिकन मिक्स करून घेऊ आपण। चिकनच्या वर मी झाकण ठेवते। झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे चांगली वाफ काढून घेऊ आपण। आता 10 मिनिटांनंतर आपण झाकण काढून बघूया। छान असं तेल सुटलेलं आहे चिकनला। चिकन मिक्स करून घेऊ आपण। इथे आपण या चिकन मध्ये कुठेही वाटण वापरलं नाही, फक्त मसाले आणि लसूण आणि कांदा वापरलेला आहे आणि टोमॅटो। छान असं ग्रेव्हीवाला आपलं चिकन तयार झालेलं आहे। याला अजून आपण 5 ते 10 मिनिटे वाफ काढून घेऊ। मीठ आपण अगोदरच घातलेलं आहे चिकन मध्ये। थोडं चिकन आता शिजवून घेऊ आपण। बिना वाटणातलं आपलं चिकन सुक्का तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही, छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। कुठे आपण वाटण वापरलं नाही। वरून आता थोडी मी कोथिंबीर घालते। खाण्यासाठी तयार आहे आपला चिकन सुक्का। तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता। असा करून बघा आणि आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक करा। आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवर बऱ्याच अशा चिकनच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्या सुद्धा नक्की बघा। त्या सुद्धा आवडल्या त्यांना सुद्धा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।